बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. तू धावून येतो काय अंगावरती? नाही तू धावून येतो अंगावर. तूच पाय घालून बाजार करतो. तू धावून येतो आजारी पेशंट चला बोलला आमचं म्हणणं काय होतं, निवेदन देऊ नका ऐकून घेता काय तर तुमचं तुम्हाला आम्ही तुम्हाला काय म्हणतो काय म्हणणं शिवने नोटीस दिली तर त्या उपोषणाचं निमित्त काढलं का? या निमित्ताने काही प्रश्न पडले, त्याचे प्रश्नाचे उत्तर असोसिएशनने घेणं थोडंसं आवश्यक आहे. हे आजचं ते स्टेज नाही आहे, पण पडलेला प्रश्न म्हणून मी क्युरियोसिटी पोटी हा विषय विचारतोय. आपण सगळ्यांनी दुकान बंद ठेवून व्यापारी असोसिएशनच्या एका आवाजावरती कर्जत शहर बंद ठेवून आपण आता इथे सगळेजण एकत्र आलो आहोत. कुणावरतीही अन्याय झाला, काही जरी झाला तरी असोसिएशन किंवा व्यापारी म्हणून आपण एकजुटीने कायमच त्यांच्याबरोबर उभं राहतो. कायमच त्यांच्याबरोबर आपण सूर मिसळून आपण त्यांच्याबरोबर त्या अन्यायाविरोधात आवाज उठवतो. पण मागे व्यापारी असोसिएशनची भूमिका ही होती की बंद ही न्याय प्रक्रिया होऊ शकत नाही आणि बंद ही न्याय प्रक्रिया नाही होऊ शकत म्हणून आपण 12 वाजेपर्यंतच बंद पुकारलेला असतो. आणि आपण आज असोसिएशननीच पूर्ण दिवस बंदची हाक दिलेली आहे. थोडा विरोधाभास मला जाणवला. दुसरा मुद्दा, जर चुकलं असेल माझं तर तुम्ही मला सांगा की मी बोलतोय ते चुकीचं आहे. दुसरा मुद्दा हा की जे असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष असतील, त्याच्यामध्ये उपाध्यक्ष असतील, त्याच्यामध्ये सदस्य असतील, त्यांचा व्यवसाय आज रोजी गॅस टाकीचा सप्लाय असेल किंवा पशुखाद्याचा सप्लाय असेल किंवा तेल गाड्या भरून द्यायचा विषय असेल किंवा पेपर विक्रीचा विषय असेल, तो आज रोजी बंद आहे का याचं मला उत्तर द्या. आणि आम्ही तुमच्या न्याय प्रक्रियेमध्ये, आम्ही तुमच्या अन्यायाविरोधात एकत्र येण्यामध्ये 100% सहभागी आहे. माझा वैयक्तिक कुणाशी वाद नाही आहे, पण आम्हाला बँकेचे हप्ते, आम्हाला जागा भाडे, आम्हाला अन्य प्रकारचे खर्च, आम्हाला लाईट बिल, आम्हाला फोन बिल, आम्हाला स्टाफचं पेमेंट सगळ्या व्यापाऱ्यांना पेड करावं लागतं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे भावांना? द्यावं लागतं का नाही द्यावं लागत? मग जर आपण यांच्या सगळ्यांच्या आवाजावरती आपण आपलं बंद करून येतो तर आज मला फक्त सांगा की यांचं सगळं बंद आहे का चालू आहे? आणि माझं जर चुकलं असेल तर सद्गुरूंच्या दगडीमध्ये मी सगळ्यांची तुमची एकदा माफी मागतो. व्यवसाय करत असताना जर आपण आपल्यासाठी जर तो दिवसभर पण ठेवू शकत नाही, त्याच्यापेक्षा वाईट बाब काहीच नाही ना. कारण आपण आज कुणासाठीच आपण
आपण दुसऱ्यासाठी देवेदावे मी बोलतोय व्यापाऱ्यासाठी ना, व्यापारासाठी बंद आहे ना, म्हणून दिवसभर ठेवलाय. नाही व्यापारासाठी बंद आहे. ऐका, व्यापारासाठी बंद आहे म्हणून दिवसभर बंद ठेवलाय. व्यवसायासाठीच बंद आहे ना, म्हणून दिवसभर बंद आहे. मी माझा खुलासा करतोय. ऐका, नाही तुम्हाला नाही कळतं. मी फक्त सांगतोय तुम्हाला की ह्यो बंद आहे ना 12 पर्यंतचा आपला फिक्स असतो. आजचा बंद फक्त व्यवसायासाठी आहे. 12च्या आधी दिवसभर बंद ठेवलाय. कशासाठी ठेवलाय? व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे ना, व्यापाऱ्यांच्या प्रश्नामुळे आपण बंद ठेवलाय. दुसरा तर 12 पर्यंतच असतो आणि इथून पुढे पण 12 पर्यंतच बंद राहणार आहे. तसं काही कोणत्याही माझ्या दोस्ताने असं त्याचा गैरअर्थ करून करायचा आहे. पण हे आपल्यावर घाला होता, आपल्यावर नोटीस आल्यात, आपल्याला सगळ्याला नोटीस आहेत आणि उद्या काही होऊ शकतं. म्हणून उद्या जर उठलं तर सगळे जे त्यांना कामं नाही राहायचे, जागा नाही कुठं तर खुलासा करायचा आहे. माझं कोणत्या कुठं चालू आहे काय? मी सांगितलं की आता सरळ सांगितलं की आता काय काय चालू आहे. सांगितलं की तुम्हाला त्याच्याबद्दल बोला की किंवा काय काय चालू आहे. राईट बोलले. नाही बरोबर आहे. मग मी ऐका ना, मी टपरीला सांगतोय. ऐका ना, व्यवसायासाठी बघायचं नाही. दिवसभर पाहिजे का 12पर्यंत काय अडचण नाही. बरोबर आहे ना, दिवसभर बंद आहे ना, आजचा दिवसभर बंद आहे. मग तो विषय नको. आपला आजचा विषय जो मेन आहे तो घेऊ आणि आपण पाळू. बरोबर का नाही? अध्यक्ष ऐका ना, माझं संकट आलं म्हणून मी स्वतःहून बंद केलाय. लोकांच्या व्यावसायिकांच्या भावना काय करलाय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. की नगरपंचायतनी काय अन्याय केलाय, कोणाच्या सांगण्यावरून अन्याय केलाय आणि या व्यावसायिकांचे घरं मोडायचं काय कारण आहे? कर्जत ही शहर असं आहे, इथं कुठल्याही इंडस्ट्री नाही, कुठलाही कारखाना नाही, कुठलाही फार मोठ्या प्रकारचा व्यवसाय नाही. अशी परिस्थिती असताना जो काय व्यवसाय आहे, जो काय उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे, हा संपूर्ण या दुकानावर राहून नगरपंचायतने नोटिसा दिल्या. कुणीतरी उपोषणाला बसलंय तिथं आणि त्याचं आपल्या माथी, व्यापाऱ्यांच्या माथी ही खापर फोडायचं असा या शासनाचा निर्धार दिसतोय मला. करून अडथळा होणार नाही, वाहतुकीला अडथळा होणार नाही, व्यवसाय व्यवस्थित चालेल. आपण थोडेसे लक्ष दिलं पाहिजे गिरायकाकडे की इकडं गाडी लाव, तिकडं गाडी लाव. हे आपलं कर्तव्य, जेणेकरून अडथळे येणार नाही. या अडथळ्यातून अपघात होतात, अनेकांचे जीव गेलेले, हे आपण सुद्धा याला कारणीभूत आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती की आपणही थोडी शिस्त पाळली पाहिजे. आपल्या दुकानापुरतं आपण शेड उपलं तरी कर्जत बंद, 12 वाजेपर्यंत बंद, 2 वाजेपर्यंत बंद, दिवसभर बंद. आपण आपल्याच पायावर गोंडा पाडून घेतो. संघटित होऊ आपण आणि लढा देऊ. एक दिवस असा ठरवा की शासनाला सुद्धा ह्याची जाग आली. युद्धच्या आंदोलनात काही होणार नाही. आपले बांधव सुद्धा गोळा करा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण शासन दरबारी त्याचा लढा देऊ आणि ही जो अन्याय होतोय दुकानदारावर तो दूर करण्याचा प्रयत्न करू. म्हणून माझी विनंती, अचानक आलेल्या संकटावर मार्ग काढण्यासाठी काल रात्री काही व्यापारी मित्रांच्या उपस्थितीत एस टी स्टँडमध्ये एक मीटिंग घेण्यात आली. मेन रोड व्यापारी संघटनेचे सर्व सदस्य, कुदर रोडचे सदस्य, पंचायत समिती रोडचे सदस्य, जे व्यावसायिक या भागात नगरपंचायतीच्या भागात व्यवसाय करतात ते त्या ठिकाणी जमले होते. त्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी काल रात्री अचानक आपल्याला सर्वांना हा निर्णय घ्यावा लागला की रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा तोंडावर असताना आपल्याला आलेल्या नोटिसा आपल्यासाठी अतिशय अडचणीची बाब आहे. यासाठी आपण सर्वजण एकत्र जमून आपल्या भावना नगरपंचायत, तहसील, पोलीस प्रशासन, सर्व व्यावसायिक बांधवांना माझा स्नेहजयंती जाऊ. आज मी प्रथमतः व्यापारी असोसिएशनचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी व्यापाऱ्यांच्या
व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी तातडीने बंद पुकारला. तसंच ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला जे आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत की त्यांनी आपलं म्हणणं खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन त्यांनी ऐकणं गरजेचं आहे. तर कुठं त्याची तीव्रता दिसत असते, अन्यथा तहसीलदार किंवा प्रांतसाहेब येतील, कुठंतरी निवेदन घेतील आणि या ठिकाणावर निघून जातील. तर ज्या डिपार्टमेंटने, ज्या प्रशासनाने म्हणजे नगरपंचायतच्या विभागाने आपल्याला खऱ्या अर्थाने नोटीस बजावलेल्या आहेत. नगरपंचायतचे मुख्य अधिकारी आपल्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नक्कीच आपण प्रशासनाचा आदर करून कुठंही सर्वसामान्य जनतेला अडचण होणार नाही या पद्धतीनेच आपण या बंदची वाटचाल आहे. तर या ठिकाणी मुख्य अधिकारी असणं गरजेचं आहे. तसंच आताच अनेक मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा बंदची जी काय दिशा दरवेळेस जी काय काही व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे, तर त्याचा सर्वस्वी विचार करून व्यापारी असोसिएशनने जो निर्णय 12 पर्यंत ठेवलेला आहे. कारण की काय होतं अध्यक्ष, दरच वेळेस कुणाचा तरी हा अन्याय अत्याचार झाल्यानंतरच आपण हा बंद पुकारत असतो किंवा पुढची व्यक्ती किंवा संघटना त्या भावनेनेच बंद पुकारते. आपल्याला प्रत्येकाच्या भावनेचा आदरच करावा लागत असतो. आज जरी आपल्या व्यापाऱ्यांवर आलेला असल्यामुळे आपण व्यापारी म्हणून एकत्र आलेलो आहोत, परंतु ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादी संघटना, एखादा पक्ष बंद पुकारतो त्यावेळेस ती घटना सुद्धा तेवढी त्यांच्यासाठी तीव्र असते. नक्कीच हा सर्व काही लोड, हा सर्व काही त्रास व्यापाऱ्यांनाच होतो, परंतु त्याच्यात देखील तो कुठंतरी माणुसकीच्या नात्याने मध्य काढण्यासाठी आपण पाठीमागे चर्चा केली की इथून पुढचे सर्व बंद हे 12 पर्यंत असावेत आणि त्याचाच आपण कुठंतरी पुन्हा एक वेळ विचार करावा व्यापारी असोसिएशननी. आणि प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळं याची झळ संपूर्ण कर्जत मधल्या जनतेला आणि व्यापारी बांधवांना वारंवार बसतीये. ही अतिशय दुःखद घटना आहे. त्याचा जो प्रश्न आहे तो प्रशासनाने बसून तात्काळ मिटवावा. त्याची काय प्रक्रिया आहे, कशी करावी, काय प्रविष्ट प्रक्रिया आहे, एकमेकावर टोल वाटून प्रशासनाने करू नये. त्याचा प्रश्न सुटला नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी कर्जत शहरामधले सर्व अतिक्रमण, मेन रोड नाही त्याचं निवेदन नीट वाचा, कर्जत शहरातील सर्व अतिक्रमण, कोण जर म्हणत असेल माझी बिल्डिंग आहे ही सुद्धा आहे, त्याच्यामध्ये 1970 सालचे कागदपत्र काढले जातील. कर्जत 1970 साली कसं होतं या पद्धतीचं कर्जत पुन्हा एकदा उदयास आणावं लागेल, तेव्हा कर्जतचा अतिक्रमणाचा प्रश्न दुसरा मत वेळोवेळी भाडवाढ केले जाते, आपण निमूटपणे सहन करतो. तुम्ही हे लागले, तुम्ही एवढं ठरवलं की आम्ही वर्षाला भरवतो. काय या मार्गी त्या मार्गपर्यंत, या मार्गीच्या मार्गपर्यंत ज्यावेळेस टपरी टाकली त्यावेळेस आतापर्यंत मी मार्केटच्या आधी पैसे भरणार, म्हणजे वर्ष चालू झालं की मी जाऊन पैसे भरतो प्रत्येक वेळेस. आतापर्यंत इतिहास काढा, एक बी वर्ष मी थकीत नाही, एक बी महिना थकीत नाही. माझे ॲडव्हान्स असतं. आता 2000 मार्चपर्यंत माझं क्लिअर आहे. तर माझ्यावर तो अन्याय होऊ नये. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मी किडनी पेशंट आहे, मला महिन्याला 15,000 रुपयाची औषधं लागतील. मी पंक्चर काढून माझा परिवार चालून हे करतोय. तर त्याबद्दल त्यांनी विचार करावा. नाही तर पहिला मृत्यू माझा असेल. इथं टपरे विस्थापित झाले तर पहिला मृत्यू माझा असेल. कारण माझं मला कुटुंब चालवायचे, मला 15,000 रुपयाची औषधं महिन्याला लागतात. मी किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे. तर त्याच्यावर आहे शिवफोनला अतिक्रमणाच्या विषयावर शहरवासियांनी, टपरीधारकांनी जे आज गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आयोजित केलंय. सगळ्यांचा रोष एक आहे. नगरपंचायतच्या सीओने या ठिकाणी लोकांना नोटीस काढल्या आणि सगळ्यांचा प्रक्षोभ सीओवर आहे. गेली बरेच वर्षापासून, महिन्यांपासून, किंवा 1-1.5 वर्षापासून सगळ्याच गावकऱ्यांचे एक लक्षात येत नाहीये की प्रत्येक गोष्टीचा रोष त्या नगरपंचायतच्या सीओवर जातो. आता मला एक कळायला तयार नाही, तो सीओ म्हणजे गावाचा प्रमुख आहे का गावाची सेवा करण्यासाठी नगरपंचायत चालवायचं काम त्याच्याकडे, का तो फक्त सचिव आहे? माझं असं म्हणणं आहे की गावकऱ्यांनी आणि गावाच्या लोकप्रतिनिधींनी गाव चालवायचं असतं. सीओने फक्त सांगितलेलं काम हे दप्तरावर नोंदून घ्यायचं असतं आणि प्रशासनाच्या पुढे जायचं काम त्याचं नाही. त्यामुळे सीओला एवढं महत्व देण्याचं कारण नाही. जर गावकऱ्यांना जे पाहिजे तेच सीओला करावं लागेल. सीओला काही वेगळा अधिकार नाही दिलेला कोणी. आणि या तालुक्याला 2 आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी ठरवतील. 3 आमदार आहेत,
सगळेजण मिळून ठरवतील की या ठिकाणी ह्या लोकांना गेली अनेक वर्षापासून यांचा रोजगार, यांचं पोट पाणी, आता एक जणांनी बोलताना सांगितलं मला 10-15 हजाराची गोळ्या औषध लागतात, अनेकाचा रोजगार याच्यावर चाललेला आहे. या लोकांना जर एवढी वर्ष हे लोक नगरपंचायतकडे टपऱ्यांचं भाडं भरत आहेत, यांची कुठंतरी सोय लावल्याशिवाय अशा पद्धतीनं घाईघाईनं अतिक्रमण काढता येणार नाही. आणि अशी जर कोणी प्रशासनाने पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर गावकरी म्हणून ज्यांच्या टपऱ्या नाहीत असे सुद्धा आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर प्रत्येक प्रसंगात राहू. आम्ही सगळेजण सर्व ताकदीनिशी गावकरी म्हणून सर्व प्रकारची ताकद लावून आपल्या बरोबर राहू. कारण या लोकांना विस्थापित करता येणार नाही, यांची सोय लावावी प्रशासनाने आणि मग निश्चितपणे अतिक्रमण काढायला हरकत नाही. या सगळ्यांची सोय लागली पाहिजे. याच्याबरोबर गावकरी म्हणून आम्ही सगळेजण आहोत. कॉन्क्रीट रोड तोडलाय, ती खड्डा बुज ना तू, काय परिस्थिती झाली, तू रातचं खड्डा करतो आणि आता अख्खं गाव एकत्र आलंय, शिवलं पण ठुला यांनी. दुसऱ्या एका सुद्धा अधिकाऱ्याकडे निवेदन देऊ नका, यांचा काही संबंध नाही. आणि या अधिकाऱ्यांचा तहसीलदार यांचा काही संबंध नाही. ही काय बाग बी घेणार नाही, ही काय निस्ती येणार उभा राहणार, ही कोणत्या कामाची नाही. त्यांच्याकडे निवेदन सांगतो, तुम्हाला असेल तर तुम्ही शिवला फोन करा, तुमच्या लेवलला बोलून घ्या. नाही माझा एक प्रश्न आहे, माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला ही माहिती आहे का कशासाठी नोटिसा दिल्या, कुणी दिल्या ही सगळी गरीब लोक आहेत. ह्याची माहिती घेतली का तुम्ही? त्याला बोलवा, टाकून आण त्याला. नाही शिव पाहिजे त्यांनी मार्गी लावले 15-20 दिवस झाले, पाण्यातून लोक जात होती. शिवला काही मग तेव्हा बोलता येत नव्हते कोणाला. त्याला दरवेळेस पाठीशी घालताय तुम्ही. शिव इथं बोला, बाकीच्या एका अधिकाऱ्याची गरज नाही. बाकीच्याला काम असली तर जा. कामाला तो सपोर्ट सिस्टीम आहे. शिवने नोटीस काढली या सगळ्या टपरीधारकांसाठी. कोणत्याही प्रसंगी आम्ही सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्हाला काय आदेश आहे आणि आदेश काय ते वाचून दाखवा, सांगा, तुमचा खुलासा करा. कशासाठी दिले काय नाही तुम्ही सांगा ना एवढ्या लोकांना. सांगण्याची त्यात काही वेगळी गोष्टच नाही. जी नोटीस दिली तुमच्याकडे सगळ्यांकडे काय जे काय सगळं दिली तुम्ही नोटीस इथून मागं दिली. 5 वर्ष झालं, 5 वर्षापासून चालू. तुम्ही ह्याच्या अगोदर करा दिल्या रथयात्रा जवळ आली म्हणून. कोणाचं सांगणार नाही तुमची वसुली कमी झाली. रथयात्रा संबंध आहे का? सांगा. असं कसं बोलतो सर? रथयात्रेचं तुम्हाला सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची का? राडा करायचा, राडा करायचा आहे तुम्हाला. कुणी अधिकार दिला शांततेत शांततेत पंचाचा विचार मी काय म्हणतो, ही टाइम पिरियड कोणता नोटीस द्यायचा? तुम्हाला कुणी सांगितलं नोटीस द्यायला आता? तुम्ही त्या एका अतिक्रमणासाठी आमच्या अख्ख्या गावाला घोडा लावायला निघाली का? अतिक्रमणासाठी म्हणजे मिटलं नाही. जर मिटलं असतं ते माणूस तिथं बसला नसता, त्याची लेकरं बाळं गेली नसती. त्यांच्यामुळे घोडा झाला सगळा. आणि PWD त्याच्यात मिटवलं असताना तुम्हाला पैसे मागितले होते साहेब. ही फक्त केसेला तारखेला हजर राहिल्यात म्हणून त्या माणसाचं वाटोळ झालं आयुष्याचं. तो पण कुणाच तरी मित्र आहे, कुणाच तरी लिकरू आहे, कुणाच तर बाप आहे, कुणाच तरी लिकरू आहे. त्याच्या अख्ख्या आयुष्यात वाटलं गेलं या माणसांनी. तुमचं काम आहे तिथं जाऊन त्यांच्याबरोबर आजवर थांबा. तुम्ही कुठल्या केसेसला त्यांच्या पैसे गेले, कुठल्या तारखेला तुम्ही त्यांच्या बरोबर गेले, तुम्हाला नोटीस आहे का नाही? तुमचे वकील कधी गेले ते हजर राहिले आतापर्यंत? तुमचे वकील हजर राहिले नाहीत म्हणून तो माणूस तिथं बसला. एवढं देण्यात राहतो तुम्ही. आणि तेव्हा जर मिळाला ना प्रशासनावर तुमच्यावर गुन्हे दाखल करू आम्ही. म्हणून आमच्यावर कारवाई करता माणसामुळे आमच्या गावावर कारवाई नाही करता आली. तुम्हाला ती नोटीस तुम्हाला तिथलं काढा, अतिक्रमण काढा होतं ना, नाही काढलं. तुम्हाला 2 वर्ष झालं हे चालू, तुम्ही अजून ते अतिक्रमण काढलेलं नाही. तुम्ही ह्याला नोटीस काढा, तुम्हाला अधिकार आहे, आम्हाला माहिती आहे अधिकार आहे. तुम्ही इथं अधिकार गाजवू नका. ही गाव आहे, गावाच्या पुढे राव व्हायला जाऊ नका. तुम्ही आता 3-4 वर्ष झालं इथं आलाय, लोकांनी सगळं तुमचं ओळख केलेलं आहे. पैसे दिले घेऊ पैसे द्या. पुरावेत व्यवस्थित पुरावेत. त्यांनी मला नाही पैसे घेतले, फ्लेक्सचे पैसे घेतले. आम्ही नवीन आहे साहेब, फ्लेक्सचे पैसे घेतले. तुम्ही समोर कशाला आला इथं?
अरे तुम्ही बोलू खाली बसा, उभे राहू नका, सगळे खाली बसा. कुणाचं काय मागचं असं उपोषणाला बसले होते. त्यांची मागणी होती की गावातल्या टपऱ्या काढा, रस्त्यावरती अतिक्रमण काढा. त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना कार्यवाही करून नियमानुसार बघू. आम्ही त्यांना बोललो, त्यांच्यासोबत चर्चा केली. ते उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं आधी कार्यवाही नंतरच मी उपोषण सोडणार. त्याच्यानुसार आम्हाला नोटीस द्यावं लागेल. उपोषणाला बसले होते त्यावेळेस तुम्ही तिथल्या अतिक्रमण काढलं आम्ही काढलं. कुठलं काढलं काढलं का तिथल्या अतिक्रमण इशूतले काढलं का ते कोर्टात गेल्याच्या काय नंतर सांगताय खोटं बोलताय. काय बाळा तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही तिथं तुमचं वकील द्या, तुमचं पीडब्ल्यूडी किंवा तुमचं डिपार्टमेंट ह्याचा नगरपंचायतचा, तर तुम्ही त्या वकिलामार्फत त्याला उत्तर द्या ना. त्याचा स्टे उठाना म्हणून तो गावावर उठलाय आणि तो गावावर उठलाय म्हणून तुम्ही आमच्यावर उठले. असलं काम झालं. शिवसाहेब, शिवसाहेब, मधल्या तरतुदीनुसार बरं का, तुम्हाला कुठलंही गावातलं अतिक्रमण काढायचं असलं, काही दुकानाचं अतिक्रमण काढायचं असलं तर त्याला तुम्हाला कलेक्टरची परमिशन लागते. हे नगरपंचायत ऍक्ट मध्ये मी तुम्हाला पुराव्याने सिद्ध करून देतो. तुम्ही मालक नाहीत, तुम्ही तुमचे मालक नाहीत, ते उपासनाला बसवून ह्यांच्या घरावर नांगर फिरवता काय? चुकीच्या पद्धतीने वागू नका, कायद्याच्या चौकटीत वागा. तुमचा कायदा काय सांगतोय ह्याला महत्व आहे. तुमचे अधिकार काय सांगतात त्याला महत्व आहे. तुमच्या अधिकाराशी निगडीत राहा. तुम्ही लोकांच्या प्रपंचावर नांगर फिरू नका. तुम्ही कलेक्टरची परवानगी लागत असेल असं कुठे दाखवतो. कुठे? हा, मी दाखवतो तुम्हाला नगरपंचायत ऍक्ट मध्ये. तुमचा नियम आहे का? तुमचा नियम आहे का जिल्हाधिकारीची परमिशन कोणाचं सांगण्यात तुम्ही काढायला नाही. हे उपोषण किती योग्य आहे हे तपासावं लागतं. सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात.